झालाय त्याला. चला मी केले स्टार्ट. झालं रेकॉर्डिंग तर चांगलीच आहे नाही का. पा नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं मी हार्दिक स्वागत करतोय सेशनमध्ये. बघा, आजचा जो टॉपिक आहे ना, तो आहे इन्व्हेस्टमेंटचे प्रकार. तर 3-4 प्रकारे तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता सर. 3-4 प्रकार असतात की तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. पहा, लिहून घ्या. सोपं आहे, लिहून घ्या. नोट्स काढल्यावर फायदा होईल, हा लक्ष राहील. ठीक आहे. सवय नसेल तरी लिहून घ्या सर, सवय लावा अभ्यास करण्याची. तुमचं स्टेज आता असं आहे की ह्या स्टेजला तुम्हाला काही लिहू वाटत नसेल, अभ्यास करू वाटत नसेल, पण सर हेच योग्य आहे. स्टडी करा. स्टडी केल्याशिवाय तुम्हाला फायदा होणार नाही सर. ओके. पा टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट्स लिहून घ्या सर, तुमच्याकडे राहू द्या नोट्स. ठीक आहे. गुंतवणुकीचे प्रकार किती प्रकारे? तर माझ्या मते सर तुम्ही 4 प्रकारे गुंतवणूक करू शकता सर. 4 प्रकारे. ठीक आहे. आता पहा, गुंतवणुकीचे 4 प्रकार आहेत ना. तर जो पहिला प्रकार असेल सर, तो आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे सर. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्ट लिहून घ्या. आता लॉंग टर्म इन्व्हेस्टलाच दुसरा शब्द काय आहे? दीर्घ मुदतीचं गुंतवणूक. दीर्घ मुदत. ठीक आहे. आता स्पष्ट करून तुम्हाला सगळं सांगतो मी स्टेप बाय स्टेप. सध्या फक्त लिहून घ्या. त्यानंतर आहे शॉर्ट टर्म. शॉर्ट टर्म सर. शॉर्ट टर्म ह्याला भरपूर नाव आहेत सर. शॉर्ट टर्म, मिड टर्म, ह्याला खूप नाव आहेत. शॉर्ट टर्म आहे, मिड टर्म आहे. ओके. शॉर्ट टर्म, मिड टर्म, पोझिशनल ट्रेड. त्यानंतर स्विंग ट्रेड. ठीक आहे सर. पोझिशनल ट्रेड, स्विंग ट्रेड, ह्याला भरपूर नाव आहेत सर. म्हणजे आता शॉर्ट टर्म ह्या नावात काय दडलंय? 2 दिवसापासून 365 दिवसाचा ट्रेड. हा जो ट्रेड आहे ना सर, ह्याला म्हणतात शॉर्ट टर्म. हे शॉर्ट टर्म आहे. ठीक आहे. ठीक आहे सर. ठीक आहे. तिसरा जो प्रकार आहे सर. ठीक आहे. ठीक आहे. अं, तिसरा प्रकार आहे इंट्राडे सर. ठीक आहे. इंट्राडे. हा, तिसरा प्रकार आहे इंट्राडे. आता हा जो प्रकार आहे ना सर, हा प्रकार तुम्हाला मी सगळं स्टेप बाय. एकच मिनिट सर. हा बोला सर, काय म्हणता? काय नाव आहे तुमचं? पहा, त्यानंतर मित्रांनो इंट्राडे. आता हा काय प्रकार आहे? ओके. हा काय प्रकार आहे हे पण तुम्हाला सांगतो. हम्म? ठीक आहे. पहा, आता स्टेप बाय स्टेप जाऊ आपण जरा. लिहून घ्या सगळ्या गोष्टी. आता पहिलं जे आहे ते बघा सर, लॉंग टर्म. आता लॉंग टर्मचा विचार करताना आपण हा विचार करणार आहोत की लॉंग टर्म मध्ये कसं काम करणार किंवा काय असतं नेमकं. सर हे बघा, 365 दिवसांपेक्षा. ठीक आहे. 365 दिवसांपेक्षा मोठा ट्रेड होल्ड करणे सर. यापेक्षा होल्ड करताय तुम्ही त्याला.
तर सर ह्याचा अर्थ असा होतो की तो लॉंग टर्म मध्ये मोडणार. तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी, मुलीच्या शिक्षणासाठी तुम्ही एखादा शेअर घेऊन ठेवत आहात, है ना? तर अशा वेळी, ठीक आहे सर, अशा वेळी तुम्हाला लॉंग टर्म शेअर आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन लागतो. लॉंग टर्म कॅपिटल गेन, आता हे काय असतं बघा, LTCG. ठीक आहे, LTCG याला म्हणतो आपण, जर LTCG, हा, LTCG लॉंग टर्म कॅपिटल गेन, हा सुरुवातीला तुम्हाला होता 10% पण त्याची किंमत वाढवून तो 12.5 झालाय सध्या आता. हा, लॉंग टर्म कॅपिटल गेन 12.5. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो असतो STCG. ठीक आहे, STCG. तर STCG चा अर्थ होतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. हा डायरेक्ट 20% गेला सर. हा डायरेक्ट 20% गेला. हा होता 15% अगोदर. अगोदर होता 15%, आता केलाय 20%. ठीक आहे, ह्या गोष्टी समजून घ्या. हम्म, ओके. हे असं करता येईल. लॉंग टर्म कॅपिटल गेन, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा असतो 12 महिन्याच्या आतला टॅक्स. 12 महिन्याच्या आत तुम्ही एखादा ट्रेड समजा एक्झिट केला, तर त्याला म्हणतो आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. अगोदर नव्हतं, पण नंतर नंतर शासनाने ठीक आहे हे वाढवलं. STCG, LTCG लॉंग टर्म कॅपिटल गेन म्युच्युअल फंडला पण लागत होता 10%चा, 10% लागायचा अगोदर, आता लागतं 12.5%. आता वाढवलं हे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, अं, किती टक्के टॅक्स आणि कुठला टॅक्स कसा, हे पण सांगूया. 1.25 लाखापर्यंत माफ आहे. हा, पर्यंत तुम्हाला कुठलाही टॅक्स नाही. म्हणजे ठीक आहे, 1.25 लाख रुपयापर्यंत तुम्ही प्रॉफिट केलं ना, मुद्दल वेगळी, लक्षात घ्या, तुमची मुद्दल वेगळी, मुद्दलला काही घेणं देणं नाही, तुमच्या मुद्दलचा विषय नाही. ठीक आहे, मुद्दलचा विषय नाही. तर नुसतं तुमच्या इन्कमवर, ठीक आहे, नुसतं तुमच्या इन्कमवर जर तुम्हाला 1.25 लाखाच्या वर प्रॉफिट झालं तर तुम्हाला 10%चा टॅक्स लागतो, बरं का? पण जर तुम्हाला 1.25 लाखाच्या आत इन्कम आहे तर कुठल्याही दरात टॅक्स द्यायची गरज नाही. 1.25 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स फ्री असेल, विषय नाही त्याचा. ठीक आहे, दोन्हीकडे तसंच, LTCG मध्ये पण तसंच आणि लॉंग टर्म मध्ये पण तसंच. ठीक आहे, ओके. आणखी बोला, कोणाला काही समजलं नाही तर विचारा. ओके, येतोय आवाज कोणाचा? येतोय सर, काय बोलायचंय? पा त्यानंतर आता तुम्ही ऑप्शन ट्रेड करत असाल समजा सर, तर ऑप्शन ट्रेड करत असताना जो लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे हा नसतो. कारण तुम्ही ऑप्शन ट्रेड कधी घेणार सर? ऑप्शन ट्रेड घेणार तुम्ही फक्त आणि फक्त 3 महिन्याचा. म्हणजे तुम्हाला माहित आहे की ऑप्शन ट्रेडिंग मध्ये, ऑप्शन आणि फ्युचर मध्ये, है ना, मॅक्झिमम तुम्ही किती, 3 महिन्याचा, 3 मंथ, है ना, 3 महिन्याचा ट्रेड घेऊ शकता. यापेक्षा जास्त मोठा ट्रेड तुम्हाला घेता येत नाही. म्हणजे हा शॉर्ट टर्म मध्ये मोडणार, है ना सर? शॉर्ट टर्म मध्ये तो मोडणार कोणता? ऑप्शन ट्रेडिंगचा. आणि तुम्ही जे लॉंग टर्म शेअर घेणार आहात, हे लॉंग टर्म शेअर म्हणजे 12 महिन्यापेक्षा ते जास्त असतील ना, बरोबर आहे का? म्हणजे आज एखादा शेअर घेतला तो तुम्ही लॉंग टर्म होल्ड करणार आहात सर. ओके, तो तुम्ही लॉंग टर्म होल्ड करणार आहात, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का सांगा? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का सर? बोलू शकता. आहे कोणाला काही अडचण? चला, आणखी सांगतो आता. ह्यानंतर दुसरा प्रकार असेल शॉर्ट टर्म. सर याला भरपूर नाव आहेत. शॉर्ट टर्म आहे, मिड टर्म आहे. आता मी तुम्हाला कशी बोललो. त्यानंतर पोझिशनल ट्रेड आहे सर, पोझिशनल ट्रेडिंग. काय होतं आणखी नावं सांगा? काय होतं आणखी नावं? म्हणजे मिड टर्म, शॉर्ट टर्म, पोझिशनल ट्रेड, स्विंग ट्रेड. ओके,
सर हे नाव सगळे आहेत ना, हे एकाच ट्रेडचे नाव आहेत. 2 दिवसांपेक्षा जास्त. ठीक आहे, तुम्ही जर होल्ड करत असाल एखादा शेअर, एखादा स्टॉक, एखादा फ्युचर ऑप्शन ट्रेड, तर ह्यामध्ये मोडतो शॉर्ट टर्म पोझिशनल ट्रेड. ठीक आहे, ह्यामध्ये मोडणार. ठीक आहे. ओके. आता बघा, हे कसे असतात बघा. म्हणजे आज घेतला तुम्ही समजा एखादा शेअर, आज तुम्ही एंट्री घेताय है ना, आज एंट्री केली, अं, आणि आजच तुम्ही त्याला एक्झिट करत आहात, आजच्या आज जे काय असेल ते, है ना. आज घेतला आज विकला. सर हा जो ट्रेड आहे ना, हा आहे इंट्राडे. हा ट्रेड आहे इंट्राडे ट्रेड. ह्यामध्ये तुम्ही इंट्राडे करू शकता. 3:15, सॉरी 9:30 ते 9:15 ते 3:30 इंट्राडे ट्रेड असणार. म्हणजे तुम्ही आज घेतला आज विकला, प्रॉफिट झाला लॉस झाला काही घेणं देणं नाही त्याबद्दल. ठीक आहे, पण जे काय होईल ते इंट्राडे असतो. पण तुम्ही आज घेत आहात एखादा शेअर. ओके, तुम्ही एखादा शेअर आज घेत आहात आणि आज घेऊन तो उद्या विकणार आहात सर. उद्या उद्या विकणार आहात, परवा तेरवा, 10 दिवसाने, 20 दिवसाने. ठीक आहे, याला नाव काय माहिती आहे का सर? याला थोडं सिस्टमॅटिक आहे. बाय टुडे. ठीक आहे, आणि सेल टुमारो. ठीक आहे सर. म्हणजे याचं शॉर्ट फॉर्म येईल BTST. ओके सर, याला काय म्हणतात? BTST. BTST शॉर्ट फॉर्म याचा हे आहे. म्हणजे आज घ्या उद्या विका, BTST. ओके, बाय टुडे सेल टुमारो. तर आज घ्या उद्या विका सर, हे सर्व स्विंग ट्रेड मध्ये मोडतात. हम्म? आज घ्या उद्या विका, आज घ्या उद्या विका. ठीक आहे, हे जे असतील ना, म्हणजे उद्या प्रॉफिट करो, प्रॉफिट उद्या की लॉस उद्या, तो विषय वेगळा. पण ट्रेडिंग तुम्ही आज घेत आहात, आजच्या आज विकलं तर तुम्ही ती इंट्राडेला मोडणार. आज घेतला उद्या विकला तर तो स्विंग ट्रेड मध्ये मोडतोय. आज घेतला समजा, ओके, म्हणजे बाय टुडे. बाय टुडे म्हणजे तुम्ही आज घेतलेला आहे आणि त्याला तुम्ही एकदम शार्पली न विकता, एकदम झटक्यात उद्या परवा न विकता 15 दिवसानंतर विकणार आहात. ठीक आहे, सेल आफ्टर 15 डेज. तर मित्रांनो, तुम्हाला हा जो ट्रेड असेल ना, हा स्विंग ट्रेड मध्ये मोडणार. ठीक आहे, हा तुमचा स्विंग ट्रेड आहे. स्विंग ट्रेड म्हणजे अप्पर साईडला विकायचं, बॉटमला बाय करायचं, जे आपण पुढे शिकणारच आहोत त्यात. ठीक आहे, हे असं करता येईल. याला शॉर्ट टर्म म्हणतात, मिड टर्म म्हणतात. 2 महिने ठेवला, 3 महिने ठेवला, 1-2 महिने घेतला, विकलाच नाही. पण 12 महिन्याच्या आत जे काही तुमचे ट्रेडिंग असते ना, त्याला म्हणतात स्विंग ट्रेड, पोझिशनल ट्रेड, मिड टर्म ट्रेडिंग, शॉर्ट टर्म ट्रेडिंग. ओके सर, हे ट्रेडिंगचे प्रकार आहेत. ह्याला सेम, ह्याला वेगवेगळे नाव जरी असले, याचा अर्थ सेम आहे. ह्याला तुम्हाला भरपूर प्रमाणात त्याने टॅक्स लावलाय सर, धिंगाणा. ठीक आहे, LTCG म्हणजे मगाशी मी बोललो होतो, LTCG लॉंग टर्म कॅपिटल गेन, आणि STCG याचा अर्थ काय होईल? शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. म्हणजे तुमच्या कॅपिटलवर किती प्रमाणात गेन होतोय, है ना, तुमचं कॅपिटल किती प्रमाणात वाढतं. तर सर लिहून घ्या, नोट करा, मी परत सांगतो. ₹1,25,000 तुम्ही जे प्रॉफिट करत आहात, ठीक आहे, ह्याला कुठलाही टॅक्स लागणार नाही. 1,25,000च्या वर जर तुम्ही प्रॉफिट केलं तर त्यानंतरच्या रकमेला टॅक्स आहे. त्यानंतरच्या रकमेला टॅक्स आहे, त्याच्या अगोदर कुठलाही टॅक्स नाही. मुद्दल तुम्ही कितीही वापरलं त्याला टॅक्स नसतो. कारण ज्या मुद्दलने 2 लाख, 3 लाख, 5 लाखाने जे तुम्ही ट्रेडिंग करता, त्यावर तुम्ही SGST, CGST आहे ना, सेंट्रलचा GST, स्टेटचा GST तुम्ही पेमेंट करतच असता. त्यामुळे त्या तुमच्या मुद्दलवर कुठलाही वेगळा टॅक्स नसतो. तुम्ही मग टर्नओव्हर किती मोठा करा, काही घेणं देणं नाही त्यांना. कारण टर्नओव्हर तुमचा मोठा झाला की तुम्हाला टॅक्स तेवढा लागतो, आणि तो टॅक्स तुम्ही ताबडतोब पे करतात सेम डे. ओके सर, ह्या गोष्टी लक्षात घ्या. सर त्यानंतर सर एक विचारायचं होतं. इंट्राडे जे हे असतो आपलं, तर इंट्राडे मध्ये आज घेतलं आणि आजच बाय केलं आणि आजच सेल केलं, समजा बाय करून किंवा सेल करून बाय, काय असेल ते आजच्या आज, हा. आज घ्या ना आजच करा. तर हम्म. त्याच्यामध्ये समजा मी इंट्राडे मध्ये हे घेतला, ट्रेड घेतला, आणि तो समजा चुकून विसरलो मी,
हम्म, हम्म. बाय करायला तर काय? सेल करायला विसरले, सेल. है ना? हा. हा. म्हणजे इंट्राडे मध्येच हो. घेतलेला असं म्हणता का तुम्ही? इंट्राडेलाच घेतलेला आहे असं म्हणता? हो, इंट्राडेला घेतला, म्हणजे बाय केला पण सेल विसरलो 3-4. बरं, आजच करायचा होता ना तो. सांगतो सांगतो, हे बघा. हम्म. जेव्हा तर सांगतो सर, एक मिनिट करू सुरुवात. हम्म, हम्म. चालतंय. हे बघा, सुरुवात करतो. हे बघा, इंट्राडे डाव्या साईडला लिहितोय हा. आणि सी एन सी स्टॉक घेताना, फ्युचर ऑप्शन घेताना असतं एन आर एम एल, नॉर्मल. सर, हे तीन प्रकारचे ऑर्डर असतात मार्केटमध्ये. हा, इंट्राडे ऑर्डर, सीएनसी ऑर्डर, नॉर्मल ऑर्डर म्हणजे एनआरएमएल ऑर्डर. तर ही जी ऑर्डर आहे फ्युचर अँड ऑप्शन साठी यूज होते, है ना? हे तुम्हाला माहित असेल. सीएनसी म्हणजे कॅश अँड कॅरी, एखादा तुम्ही शेअर घेत असाल त्या शेअर साठी यूज होते. शेअर घेतला, सीएनसी ऑर्डर येणार, म्हणजे डिलिव्हरी ऑर्डर त्याला म्हणतो आपण, लॉंग टर्म साठी. 1 दिवस ठेवा, 2 दिवस ठेवा, 3 दिवस ठेवा, तुमची मर्जी किती दिवस ठेवायचं ते. इंट्राडेचा अर्थ होतो आजच्या आज करायचे, काय करायचे ते. म्हणजे 9:15 ते 3:30 पर्यंत जो ट्रेड आहे तो इंट्राडे आहे. इंट्राडे ट्रेड करूच नका ऑप्शन जर घेत असाल तर. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये इंट्राडे ट्रेड ऑर्डरच टाकायची नाही. एनआरएमएल, नॉर्मल ऑर्डर टाकायची सर. आजच विकायचं आहे काही हरकत नाही, पण तुम्ही नॉर्मल ऑर्डर जरी टाकली, उद्यासाठी होल्ड करत असाल, तरी सुद्धा ती इंट्राडे विकू शकता ना तुम्ही. इंट्राडे ऑर्डर घ्यायचीच नाही. शेअर करत असाल इंट्राडे तर करा. ऑप्शन ट्रेड करत असताना इंट्राडे ऑर्डर घ्यायचीच नाही, नॉर्मल ऑर्डर घ्यायची. म्हणजे लॉस झाला तरी तुम्हाला तो उद्या 2-3 दिवस थांबता येतो. इंट्राडे ऑर्डर करत असाल तर इंट्राडे ऑर्डर लॉस होऊ द्या, प्रॉफिट होऊ द्या, 3:15 वाजता तुमचा ब्रोकर तुम्हाला एक्झिट मारतो. लॉस असेल तुमचा किंवा प्रॉफिट असेल, त्याला काही घेणं नाही सर. 3:15ला तुम्हाला तो काढून टाकणार. तुम्ही विसरले तरी, तुम्ही विसरले तरीही. ठीक आहे? ओके. ओके, ओके, ठीक आहे. आणि 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 हम्म. दुसरी गोष्ट ऐकून घ्या. तुमचं काम त्यांनी केलं. तुमचं काम त्यांनी केलं, 3:15ला तुम्ही एक्झिट करायला हो होतं. पण तुमच्या सर्व्हरच्या ऑर्डर त्यांना तुम्ही एक्झिट करायला सांगितल्या, तुम्ही विसरले. त्याबद्दल तुम्हाला ₹50 दंड लावतो सर. कोण? ब्रोकर. कारण तुमचं काम होतं एक्झिट करायचं, तुम्ही नाही केली पोझिशन एक्झिट. ब्रोकर म्हणतो भाऊ हम्म. ₹50 एक्स्ट्रा द्या. म्हणजे तुमच्याकडून तो ब्रोकरेजच्या व्यतिरिक्त 50-60 रुपये ब्रोकर डिपेंड करेल की एक ब्रोकरचे वेगवेगळे आहेत. हा, ठीक आहे सर. असा ओके, ठीक हम्म, आहे. असं. झालं इथपर्यंत क्लिअर सगळ्यांचं? हॅलो ओके, सर. ओके. बोला सर, बोला. हो सर. गणेश सर बोला. सर ते क्लिअर 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 आहे सर, म्हणून म्हटलं. चालेल चालेल. कोणाला काय बोलायचं का आणखी? योगेश सर, हा योगेश. हा तर हा सर. फ्युचर अँड ऑप्शन, काय म्हणता? फ्युचर अँड ऑप्शन हे इंट्राडे मध्ये येतं का? इंट्राडे मध्ये येत नाही होते. तुम्ही 3 महिने त्याला तुम्ही करू शकता, इंट्राडे मध्ये पण करता येईल. ऐका, इंट्राडे ट्रेड करणं म्हणजे काय माहिती आहे का? आज घेणं आज विकणं याला इंट्राडे म्हणतात. मग तुम्ही शेअर घ्या, फ्युचर घ्या, ऑप्शन घ्या, त्याला काही पण घ्या, त्याला काही विषय नसतो. काय घेताय हा अच्छा. विषय नाही. आज घेतला, आज हम्म. विकला, इंट्राडे मध्ये मोडणार. आज घेतला, ओके. 3 दिवसांनी विकला, स्विंग मध्ये मोडणार. आज घेतला, हम्म. पुढच्या वर्षी विकला, 12 महिन्यानंतर लॉंग टर्म मध्ये घेणार. बरोबर आहे? हम्म. असं याचा अर्थ हा होतो. ठीक आहे. हॅलो सर. हा बोला. तर ते जे एसटीसीजी आणि एलटीसीजी जे टॅक्स आहे, आता मागचे व्हिडिओ पाहिले त्याच्यात 1 लाखाच्या वरती टॅक्स होते. हम्म आता 1.25 लाख झालेले आहे का ते? त्याने हा आता ते मर्यादा वाढवली, 1.25 लाखाचं आहे ते. ठीक आहे. हा, कारण की मागील व्हिडिओ पाहिले त्याच्यात 1 लाख रुपये होते ना. 1 लाख होतं, आता ह्या बजेटला त्यांनी वाढवलं. बरोबर. हम्म. ठीक आहे सर. आणखी काही शंका असेल तर विचारू शकता. काही शंका काही? नाही सर बस. चालेल. बघा, आता ह्याच्यानंतर जो पॉईंट आहे इंट्राडेचा, थोडा आपण त्याबद्दलच बोलू आता. हा झाला दुसरा पॉईंट. आता जो तिसरा पॉईंट आहे, तिसरा पॉइंट आहे इंट्राडे. थोडस किचकट आहे समजून घ्यायला, पण सर एकदा समजलं की समजलं. ठीक आहे, पहा सर.
आता इंट्राडे मध्ये असं म्हणता येईल, बालाजी सावंत सर, तुम्हाला समजू लागलं का सगळ्या गोष्टी? लक्षात येऊ लागलं तुमच्या? येते का? माईक सुरू करा एकदा. नवीन जॉईन झालेत तुम्ही. सावंत, येतो का आवाज? बेंबडीवाले सावंत साहेब, येतो का आवाज? चला बघा सर, मार्केट सुरू होतं 9:15 हे तुम्हाला माहित आहे. स्टॉक मार्केट, हा सर लिहून घ्या, स्टॉक मार्केट. करन्सी मार्केट जे आहे ते सुरू होतं सकाळी 9 ते 5, लिहून घ्या सर, 9 ते 5. आणि आपलं मार्केट, स्टॉक मार्केट 3:30 है ना, 9:15 ते 3:30. ठीक आहे, चला 9:15 ते 3:30 येतं. आणि कम्युनिटी मार्केट सकाळी चालू होतं बहुतेक 11:30ला, 11:30 ते 11:30, 12 तास दुपारी. स्टॉक मार्केट सुरू होतं 9:15 वाजता. आता इंट्राडेची गंमत सांगतो मी तुम्हाला. 9 वाजता सकाळी, म्हणजे सकाळी 9च्या दरम्यान, पहा, सकाळी 9 ते 9:07 हे जे 7 मिनिट आहेत ना सर, तुम्ही चेक करा उद्या. निफ्टी मध्ये तुम्हाला हालचाल दिसते. एक्झॅक्टली मार्केट सुरू होतं 9:15लाच, पण 9 ते 9:07 हे जे 7-8 मिनिटं आहेत, 8 म्हणू आपण इथं, हे जे 8 मिनिटं आहेत सर, त्यामध्ये निफ्टीमध्ये हालचाल सुरू होते. निफ्टीमध्ये तुम्ही खरेदी विक्री बघू शकता, बाय करू शकता, त्यात दिसतं सगळं आपल्याला. ठीक आहे, त्यात सगळं सेल बाय सेल बाय सेल बाय दिसतो. ओके. पण आता गंमत अशी आहे सर, की त्या 9 ते 9:07, 8 पर्यंत करायचं काय? तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता त्यात. ठीक आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता, एखादा शेअर घेऊ शकता. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता, घेऊ शकता. आता गंमत अशी आहे सर, ह्या 9:08 ते 9:15 ह्यात काय होतं? ह्या 7 मिनिटामध्ये काय होतं? हे 7 मिनिटात ह्यात काय होतं? तर 9 ते 9:08 ह्या मिनिटात, म्हणजे ह्या 8 मिनिटात जे काही कोणीतरी इन्व्हेस्टमेंट ऑर्डर टाकणारे असते ना सर, तर त्या इन्व्हेस्टमेंट ऑर्डरमध्ये, लक्षात घ्या, त्या इन्व्हेस्टमेंट ऑर्डरमध्ये तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला, सेटलमेंट होईल सर. सेटलमेंट सेटलमेंट करता येते. ठीक आहे, सेटलमेंट करता येईल तुम्हाला त्यात. आता सेटलमेंट म्हणजे काय? किती रुपयाला मागणी आली, किती रुपयाला सेलिंग झाली त्या 7-8 मिनिटात, तर त्याचा रिफ्लेक्ट होतो, त्याचा इफेक्ट पडतोय 9:15 वाजता. म्हणजे ह्या 8 मिनिटात कळेल मार्केट ओपन चांगलं होतंय का वाईट होतंय. त्या स्टॉकमध्ये, त्या निफ्टीमध्ये जर चांगली सेलिंग झाली, तर चांगली सेलिंग असेल तर मार्केट खाली ओपन होईल 9:15 वाजता. हं? चांगली बाईंग झाली त्या 8 मिनिटात पहिल्या, प्री मार्केट म्हणतो आपण याला काय म्हणतो? प्री मार्केट. ठीक आहे सर. आता ह्या प्री मार्केटमध्ये, म्हणजे त्या पहिल्या 8 मिनिटात जर चांगली बाईंग झाली, तर तुम्हाला मार्केट 9:15ला चांगलं गॅप अप ओपन झालेलं दिसणार. ठीक आहे, हे असं कार्यक्रम आहे सर. इथंपर्यंत कोणाला काही अडचण आहे का सांगा? हळूहळू हळू समजेल तुम्हाला. तुम्ही उद्या फक्त एवढं चेक करा. ठीक आहे, तुम्ही फक्त उद्या चेक करा की काय करायचंय काय नाही करायचं, फक्त वॉच करा. ठीक आहे सर, बस, बाकी काही नाही. उद्या चेक करा तुम्ही, म्हणजे 9:15 वाजता. आणि 0 दा असेल, अँजल 1 असेल, तुम्हाला ह्यात स्टॉकमध्ये मुवमेंट सापडत नाही, म्हणजे ह्या 8 मिनिटात सापडणार नाही. पण तुमचं डिमॅट जर अपस्टॉक असेल ना सर, अपस्टॉक डिमॅटवर ह्या 7 मिनिटात त्या स्टॉकमध्ये पण मुवमेंट होताना दिसणार. हे कोणाकडेच सेवा नाही, फक्त अपस्टॉकवाल्याकडे आहे. ह्या 8 मिनिटात नेमकं काय चाललंय त्या स्टॉकमध्ये हे हालताना दिसतं, त्याची प्राइस वर खाली अपडाऊन झालेली दिसते अपस्टॉकला. 0दा, एंजल, धन, ग्रो कशावर दिसत नाही, फक्त अपस्टॉकवर दिसतो. म्हणून माझ्याकडे अपस्टॉक अकाउंट सुद्धा आहे. काय चाललंय काय नाही हे अपस्टॉकची लिंक मी तुम्हाला ग्रुपवर टाकून देईल. कारण अपस्टॉकचे फायदे पण तुम्हाला मागच्या वेळेस बोललो होतो मागच्या क्लासमध्ये. अपस्टॉकमध्ये असं स्कॅनर आहे, ते स्कॅनर बाकीच्या कोणाकडेच नाही. बाकी कुठले भारी डिमॅट राहू द्या, अपस्टॉकचं आहे. ठीक आहे, अशा गोष्टी आहेत. अपस्टॉक आणि एंजल म्हणून आपण दोन रेफर करतो. जरा दोन्ही डिमॅटचं एकत्रीकरण केलं तर आपल्याला चांगला फायदा होतो. हे झाली इंट्राडेची गंमत. अपस्टॉक टाटाचा आहे का? अपस्टॉक मध्ये टाटाने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे सर. टाटाचं ओके नाही ते, पण त्यांनी इन्व्हेस्टमेंट त्यात केलेली आहे भरपूर. ठीक आहे. ओके.
म्हणजे सर फंडिंग. अपस्टॉकला का बरं म्हणजे त्यांनी परमिशन घेतली का पैसे बिशे भरून का तसं काय सुविधा त्यांनाच का दिली तशी? ते नाही सांगता येणार बरं का, पण त्यांच्याकडे ती सेवा आहे बा पहिल्यापासूनच, की ते त्या 8 मिनिटात अपस्टॉक वर स्टॉकच्या प्राइस हालताना दिसतात, बाकी कुठे दिसत नाही. ठीक आहे. इतर स्टॉक दाखवत नसतील एखाद्या वेळेस, ते कारण काय नाही सांगता येणार मला, ते नेमकं आता ते कशामुळे होत असेल म्हणून, है ना. बर बर, त्यांच्याकडे ठीक. ती सेवा आहे, त्यांच्याकडे ती सेवा आहे. हा, निरीक्षण चालेल. केलं. हम्म, ठीक आहे मी. सर लिंक पाठवा ना हो, हे झाल्यावर. ग्रुपवर टाकतो, चालेल. आता बघा सर, त्या 8 मिनिटात म्हणजे प्री मार्केट असतं का, प्री मार्केट सर, प्री मार्केटच्या त्या 8 मिनिटात तुम्हाला, ह्या पहिल्या 8 मिनिटात तुम्हाला इंट्राडे ऑर्डर करता येत नाही सर, करता येत नाही. डिलिव्हरी ऑर्डर करता येईल, म्हणजे लॉंग टर्म तुम्हाला शेअर घ्यायचे असतील किंवा स्विंग ट्रेड करता येईल. इंट्राडे ऑर्डर करता येत नाही. इंट्राडे ऑर्डर तुम्हाला करता येईल फक्त 9:15च्या पुढे, 9:15 AM झाले त्याच्या पुढे करा इंट्राडे ऑर्डर, असं करता येईल. आता इंट्राडे ऑर्डर करताना अशी गंमत आहे की तुम्हाला लिव्हरेज मिळतो. याचा अर्थ काय ते पण सांगतो मी. लिव्हरेजचा अर्थ होतो मार्जिन. ठीक आहे. लिव्हरेजचा अर्थ होतो मार्जिन. आता मार्जिन ही काय भानगड आहे ते पण सांगतो. ठीक आहे. MARGIN लिव्हरेज आणि मार्जिन. सर ह्यालाच म्हणतात बिनव्याजी कर्ज. बिनव्याजी कर्ज. आता हे बिनव्याजी कर्ज ही काय भानगड आहे ते पण समजून घ्या. समजा तुम्हाला कोणी, तुमच्याकडे 1,00,000 रुपये आहेत आणि तुम्हाला कोणी आणखी 4,00,000 रुपये दिले, तुमच्याकडे झाले 5,00,000 रुपये सर, है ना. तुमच्याकडे झाले 5,00,000 रुपये. आता 5 लाखात तुम्हाला बिझनेस करायचे दिवसभर, आणि जे काही प्रॉफिट होईल तो प्रॉफिट तुमचाच, लॉस झाला तुमचाच, त्याला भरून द्यायचे. आणि 3:30 वाजता तो व्यापारी किंवा तो ब्रोकर तुमच्याकडून 4,00,000 रुपये परत घेईल, त्याचे ब्रोकरेज सहित परत घेईल. बाकी 1,00,000 तुमचे तुम्हाला वापस भेटतील. नफा तुमचा, विषय नाही, नफा कोणीही घेत नसतं. ठीक आहे. नफा तुमचाच, लॉस तुमचाच. म्हणजे मला हे सांगायचं की लिव्हरेज म्हणजे आपल्या भाषेत, तुम्ही सर्च मारा गुगलवर किंवा डिक्शनरीमध्ये की लिव्हरेजचा मराठी अर्थ काय होतो. गुगल ट्रान्सलेटवर टाका लिव्हरेज, त्याचा मराठी अर्थ होतो सर मार्जिन, किंवा लिव्हरेजचा अर्थ होतो क्रयशक्ती वाढवणे. म्हणजे तुमची जी वर्किंग शक्ती आहे किंवा वर्किंग पॉवर आहे, ही वर्किंग पॉवर जी असेल ना सर, हे वर्किंग पॉवर वाढायचं काम करतं. ते कोण करतं? लिव्हरेज. म्हणजे तुमच्याकडे समजा 1,00,000 रुपये आहेत, तर आता तुम्ही समजा एखादा स्टॉक 1,000 रुपयाचा आहे, इंट्राडे करतायत तुम्ही, लक्षात आपण इंट्राडे बद्दल बोलतोय हो. 1,000 रुपयाचा स्टॉक आहे सर, तुम्हाला किती शेअर येतील सर? 100 शेअर तुम्ही घेऊ शकता, बरोबर आहे सर. तुम्ही 100 शेअर घेऊ शकता. तुमच्याकडे 1,00,000 रुपयात इंट्राडे करतायत. पण ठीक आहे, पण गंमत अशी आहे सर की तुम्हाला 4,00,000 रुपये एक्स्ट्रा लिव्हरेज भेटलं कंपनीकडून. तुम्हाला, तुमचा ब्रोकर आहे का, ब्रोकर कडून तुम्हाला पैसे खेळायला भेटले सर. ठीक आहे. किती पैसे खेळायला भेटले तुम्हाला? 4 पट, म्हणजे 5 पट म्हणेल मी त्याला. 1,00,000ला तुमचे 5 झाले. तुमच्याकडे आता 5,00,000 रुपयाचं, 5 लाख आहे. तुम्ही आता घेणार किती? 5, सॉरी 500 शेअर घेणार तुम्ही, कारण शेअरची किंमत तीच आहे 1,000 रुपयाची. 1,000 रुपयाची प्राइस आहे त्याची. म्हणजे तुम्हाला 100 शेअर तुम्ही घेऊ शकले असते, पण तुम्ही आता 500 शेअर घेणार आहात. तुम्ही 500 शेअर बाय करणार आहात, है ना. म्हणजे तुमची बाईंग पॉवर वाढली सर, है ना. तुमची बाईंग पॉवर वाढली. बघा, बोला अजून काही शंका कोणाला? तुमची बाईंग पॉवर वाढलेली आहे, म्हणजे तुमच्याकडून त्यांनी काय तुम्हाला उष्ण पैसे दिले फक्त दिवसभर खेळायसाठी. लिव्हरेज वाढवलं तुमचं, लिव्हरेज दिलं तुम्हाला, तुमची बाईंग पॉवर वाढवली. तुम्ही आता 500 शेअर घेऊ शकता. 1,000 रुपयाचा शेअर आहे, तो जर 10 रुपये वाढला, तुमच्याकडे शेअर आहेत 500, तर तुम्हाला प्रॉफिट होईल 5,000चं. तो शेअर जर मायनस गेला 10 रुपये इकडून, तर तुम्हाला 5,000 रुपयाचा लॉस दिसेल सर. -5 आणि +5, समजलं का. कारण तुम्ही 500 क्वांटिटी उचलल्या होत्या, 10 रुपये अप डाऊन झालं, तर 10 रुपयाच्या पटीत 500 रुपयाचा फरक पडेल, समजा जे काय असेल ते 500 शेअरचा. ठीक आहे.
बोला, समजलं का सांगा. म्हणजे तोटाही तेवढा, लॉसही तेवढा, तुमचा लॉस किंवा तुमचा प्रॉफिट आहे तेवढाच राहील. हम्म? हे अशी गंमत आहे सर. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की अगोदर सर 2021-22 मध्ये 20 पट लिव्हरेज मिळायचं, 20 पट मार्केटला धडाधड मार्केट हालायचं इंट्राडेला. आताची मुवमेंट आहे का सर, ही काहीच नाही. निफ्टी बँक निफ्टीमध्ये काही नाही. ठीक आहे, काहीच नाही. एवढी फास्ट मुवमेंट राहायची सर निफ्टी बँक निफ्टी स्टॉक मध्ये. और काहीच कळत नव्हतं, एवढा धिंगाणा व्हायचा. बरं का, खूप मोठा धिंगाणा राहायचा दिवसभर. कारण लाखात तुम्हाला 20 लाखाचा ट्रेड घेता येतो असं. 1 लाखात 20 लाखाचा ट्रेड घेता येत होता. मग मला सांगा, 1 लाखात 20 लाख रुपयाचा ट्रेड घेता येतोय म्हटल्यावर सर लई मोठी गोष्ट आहे सर. बरोबर आहे का? हे अशी गंमत आहे सर. तर आता काय झालं, पण त्यात तुमची रिस्क पण होती ना. रिस्क कशी होती, मोठा क्वांटिटी जर वाढली तुमची, समजा तुमची क्वांटिटी वाढल्यावर काय होईल सर, क्वांटिटी वाढल्यावर तुमचं रिस्क वाढेल ना. प्रॉफिट तेवढंच होईल, लोक प्रॉफिट पण करायचे, पण रिस्क पण तेवढंच राहायचे सर, नाही का. ही अशी गंमत आहे. त्यामुळे मग त्याने काय करून टाकलं, लिव्हरेज कमी, काही घेणं नाही, लिव्हरेज द्यायचंच नाही, फक्त 5 पट लिव्हरेज द्यायचं, ते पण टॉप क्वालिटी शेअरवर 5 पट लिव्हरेज द्यायचं. टॉप क्वालिटी शेअर. आता टॉप क्वालिटी म्हणजे काय, निफ्टी 50, निफ्टी 200 पर्यंत किंवा निफ्टी 100 पर्यंत जे स्टॉक आहेत, निफ्टी 100 पर्यंत किंवा 200 पर्यंत स्टॉकला 5 पट द्या, त्याच्या पुढच्या स्टॉकला 2 पट द्या, म्हणजे दुप्पट द्या. म्हणजे तुमच्याकडे 1 लाख आहेत का, 1 लाखाचे 2 लाख आहेत, तुम्ही ट्रेड करता येतील. प्रत्येक स्टॉकचं लिव्हरेज वेगवेगळं आहे. निफ्टी 50 मध्ये 5 पट भेटतो. टॉप क्वालिटी शेअर 5 पट लिव्हरेज. ठीक आहे, असा हा कार्यक्रम आहे. इथपर्यंत सांगा, काही अडचण वाटते का तुम्हाला? हे अशी गंमत आहे, याला म्हणतात लिव्हरेज. आणि त्याचा कुठलाही वेगळं चार्जेस नाही, टॅक्सेस नाही, वेगळं काही नाही. फक्त टॅक्स म्हणजे काय, आता तुम्ही 5 लाखाचे शेअर घेतले सर, तुम्ही 5 लाखाचे शेअर बाय करत आहात, समजा तुम्ही बाय केले 5 लाखाचे शेअर इंट्राडेला, आणि सेल मारताय तुम्ही 5 लाखाचे सर, 10 लाख रुपयाचा तुमचा टर्नओव्हर होतोय. मग 10 लाखावर तुम्हाला ब्रोकरेज टॅक्सेस शासनाचे वाढणारच आहेत ना, का नाही. टॅक्सेस तुमचे वाढणारच आहेत. मग तो टॅक्स तुम्हाला लागतो, कोणता तो, ब्रोकर कडून कुठलाही एक्स्ट्रा चार्जेस नसतो. ब्रोकरेज तेवढाच लागेल तुमचा, जे काय 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपये जे आहे का तेवढाच लागेल. ठीक आहे, समजलं का. आहे इथपर्यंत काही अडचण कोणाला, सोपं आहे समजायला, काही मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, आता ह्यानंतर बघा, इंट्राडे मध्ये आणखी मजेशीर गोष्ट काय माहितीये का, जी गोष्ट म्हणजे जो शेअर तुमच्याकडे नाहीये त्याला तुम्ही सेल करू शकता सर, त्याला तुम्ही सेल करू शकता. जो शेअर तुमच्याकडे समजा होल्डिंग नाहीये, होल्डिंग नाही म्हणजे काय, घेऊन ठेवलेलं नाही तुम्ही, इन्व्हेस्टमेंट नाही तुमची त्या शेअरमध्ये, तुम्ही त्याला इन्व्हेस्टमेंट नाही केलं, काहीच नाही. SBI समजा आता आज खाली पडत होता किंवा खाली जात होता, किंवा आय ई एक्स आहे ना, इंडियन एनर्जी एक्सचेंज, हा आज खूप पडला आणि काल पण पडला, तुम्ही चेक करा. इंट्राडेला तुम्हाला हे शेअर सेल करता येत होते. म्हणजे काल IEX 240 काहीतरी होता, तो जर 210 रुपयाला आज घेत असेल समजा, आज किंवा कालच कालच, तुम्ही जर ह्याला सेल ऑर्डर टाकली, अगोदर तुम्ही ह्याला सेल ऑर्डर द्या. ज्याप्रमाणे तुम्ही बाय करता ना सर, ज्याप्रमाणे तुम्ही बाय करता तसं त्याला अगोदर सेलला क्लिक करा, आणि इंट्राडे असं वर क्लिक करा, जे तुम्ही लॉंग टर्म शॉर्ट टर्म करत होते का नाही, त्या डिलिव्हरी ऑर्डरला तुम्ही इंट्राडे करा. वर बघा तुम्ही करून, डिलिव्हरी ऑर्डर असते त्याला इंट्राडे करा शेअरमध्ये, आणि त्या ऑर्डर नंतर याला तुम्ही सेलला क्लिक करा, अगोदर बाय करू नका. आणि मार्केट जेवढं 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 जर खाली जाईल ना, असं तुम्ही समजा इथे 100 क्वांटिटी सेल मारला 240 रुपयाला, तुम्हाला असं वाटतं की मार्केट खाली जात आहे, असं वाटतं, मार्केट खाली जाईल किंवा हा स्टॉक खाली जाईल, तुम्हाला असं वाटतं. अशा वेळेस तुम्ही त्याची क्वांटिटी सेल मारल्या, सेल ऑर्डर लावली, जेवढा 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 स्टॉक खाली जाईल ना, तेवढा तेवढा तुम्हाला नफा होईल सर त्यात. म्हणजे पडत्या मार्केटलाही प्रॉफिट करता येतं. ठेव, समजलं का. पण जेवढ्या क्वांटिटी सेल मारले तेवढं बॅलन्स पाहिजे ना सर आपल्या अकाउंटला, डिमॅटला थोडं तर लाग. इंट्राडेला तुम्हाला 5 पट मिळेल ना सर, 5 पट. हा हा. हो, नाही पण त्या 5 पट
पाच पटीच्या ती एक पट तर आपल्या डिमॅटला लागणार ना. हा. 100 सेल मारा, 200 सेल हा. पण तेवढं तेवढं तर फंड तुमच्याकडे लागेल, है की नाही? हो. हम्म, कसं करता येईल? काय होतं, ज्यावेळेस असं वाटलं ना तुम्हाला, आता इंट्राडेला आपण जे काही समजा इंडिकेटर वगैरे शिकवणार आहोत, है ना, त्यानुसार तुम्हाला इंट्राडेला सुद्धा करता येईल. इंट्राडेला हळूहळू हळूहळू शिका. ठीक आहे. ओके. सर हे सेलिंगचं प्रत्येक स्टॉकला असतं का? प्रत्येक स्टॉकला नाही सर. जिथं नाही ना. हम्म. ज्या स्टॉकच्या पुढे बीई असं लिहून आहे, ठीक आहे, बी, हा. त्याला इंट्राडे बॅन आहे. त्याला याचा अर्थ हा. होतो इक्विटी बॅन, म्हणजे त्यात इंट्राडे होणार नाही, हा. लॉंग टर्म घेता येईल. हा. हा. शेअरच्या हा. पुढे हा. बीई नाव जर आलं तर त्यात इंट्राडे होणार हा. नाही. बरोबर आहे. ज्याच्या म्हणजे पुढे आज नाव त्या इजी ट्रिप प्लॅनरला आज नाही का करता यूज केलं त्याला. कशाला इजी इजी माय ट्रिप. त्याला करता आलं ना, असं सेल करता आलं असतं. त्या पुढे इक्विटी बॅन नाहीच करता आलं नाही असतं. आपल्याला काही कळत नाही पण अंदाज पण. हिला तो सर करता आलं असतं, करता आलं असतं. ओके सर. तर तर बोला. एक आता समजा मी एक ट्रेड सेल केला हा. आणि सेलिंग पोझिशन जोपर्यंत आहे तोपर्यंत हे राहिला. जसं हम्म. आता आपण एखादा शेअर बाय करतो हो आणि तो बाय केल्यानंतर जर सेलिंग पोझिशनला आलं, मार्केट डाऊन आलं, तर आपण परत त्यातनं बाहेर पडतो. हो. तसं सेल केल्यानंतर काय करावं लागेल सेल जर तो केल्यानंतर बायला गेला तर? इथं ऑप्शन येतो एक्झिट खाली, इथं येतं हम्म, एक्झिट ऑप्शन. ठीक आहे. किंवा हम्म, कुठल्या कुठल्या हम्म, ऍप मध्ये हम्म, बाय येतं, बाय असं बाय येतं, त्याला बा- बाय कर. हम्म, अगोदर सेल मारा असेल त्याला बाय बाय कर. कर. बाय केलं म्हणजे ते एक्झिट झालं, ते पोझिशन एक्झिट झाली, बर ती बर. हा पोझिशन ठीक ठीक. एक्झिट झाली. हम्म, हम्म, हम्म. बर. किंवा ठीक आहे. अँगल मध्ये एक्झिट दिसतं, अपस्टॉक मध्ये बाय ऑप्शन येतं बहुतेक. नंतर. ओके. ठीक आहे. इथपर्यंत काही अडचण आहे का सांगा, विचारा प्रश्न आणखी आहे असतील. सर, आता बऱ्याच प्रॉब्लेम काय माहिती आहे का, बऱ्याच ठिकाणी पेपरवर तुम्ही न्यूजवर बघता, ज्यावेळेस निफ्टी बँक निफ्टीचा क्रॅश होतो ना एका दिवशी, त्यावेळेस नेक्स्ट डेला दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसतं पेपरला की 3 लाख करोड मार्केटमध्ये लॉस झाला, 4 लाख करोड मार्केटमध्ये इन्व्हेस्टरचा लॉस झाला. बरोबर आहे की नाही? तुम्ही असं वाचता पेपरमध्ये, न्यूजमध्ये. मार्केटमध्ये क्रॅश झाला. मार्केट क्रॅश झाल्यानंतर, मार्केट डाऊन आल्यानंतर इन्व्हेस्टरमध्ये एवढ्या एवढ्या पैशाचा लॉस झाला, बरं का, असं येतं बरं का. आणि हे हे आकडे आहेत ना, आता 3 लाख कोटीवर किती शून्य आहेत लोकांना हेच कळत नाही. बरोबर आहे का? तर 3 लाख कोटीवर जर किती शून्य आहेत हे कळत नाही, तर आपल्याला शेअर मार्केट काय कळणार आहे? आणि एवढा लाख लाख लॉस जर आपला झाला आणि आपल्याला ते जर भरावं लागलं पैसे घरून, तर कुठून आणायचे एवढे पैसे? ह्या डोक्यादुखीतून बरेच ट्रेडर इंट्राडे असेल मार्केटकडे वळतच नाहीत सर. शेअर मार्केटकडे वळतच नाहीत हे लोक. याचे कारणच ते आहेत सर. भीती. हे तुम्हाला भीती असेल. ठीक आहे. समजलं का? कारण काय सर, पडत्या मार्केटला सेलिंग करूनही प्रॉफिट करता येतं हे कोणालाच माहित नाही नवीन माणसाला. मी ज्यावेळेस क्लास घेत होतो 2-3 वर्षापूर्वी, तर लोक धनाधन नुसतं बाय करायचे, पण आम्हाला सेलिंग करूनही प्रॉफिट करता येतं हे माहितच नव्हतं सर. असे काही विद्यार्थी आहेत की म्हणजे आम्हाला माहितच नाही सेल करता येतं. सांगा तुम्हाला, कोणाकोणाला माहित नव्हतं होतं की याला सेलिंग पण करून प्रॉफिट करता येईल? होतं का माहित सांगा इंट्राडे मध्ये? आहे का असं कोणी की माहित नव्हतं म्हणून? ऑप्शन. नाही सर, माहितीच नव्हतं. तेच ना, नवीन लोकांना हे माहितीच नाही की मार्केट डाऊन जात असेल त्यालाच तुम्हाला सेल करून प्रॉफिट करता येतं. तुम्ही समजा एखादा शेअर खाली पडतोय, काय आता ऍक्सिस बँक आज वर गेला, म्हणजे शेअर वर गेले तरच प्रॉफिट आहे, खाली आल्यास प्रॉफिट नाही. पण मित्रांनो, आता इझी माय ट्रिप असेल, है ना, IEX असेल, हे शेअर आज खाली पडलेले आहेत, तुम्ही चेक करा. तर पडत्यामध्ये तुम्ही पडत्या शेअरला तर इंट्राडे ऑप्शनला गेले, इंट्राडेला क्लिक करायचं आरामात. पहिल्या दिवशी काय करायचं, फक्त एक शेअर मध्ये सेल करून बघा. एकच शेअर, एक शेअर घ्या कुठला तरी छोटा, त्याला सेल करून बघा. एक शेअरला काही मोठी रक्कम लॉस होणार नाही, 10-5 रुपये लॉस होईल तर होईल, पण समजेल ना तुम्हाला की नेमकं काय चाललं. IEX जेवढा 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 खाली जाईल सर, असं डाऊन 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 आणि येईल ना,
तेवढा तेवढा तुम्हाला प्रॉफिट होईल. समजा तुम्ही 250ला सेल मारला, तो आला 230, एका शेअर मागे तुम्हाला 20 रुपयाचं प्रॉफिट होईल सर. म्हणजे पडत्या मार्केटलाही तुम्हाला प्रॉफिट करता येतं. समजलं का? या ठिकाणी मग तुम्ही एक्झिट करून टाका. किती वेळ ठेवायचं ठेवायचं तुम्ही ठरवा. खाली चालला तर मग राहू द्या ना, कशाला काढता. आला वर थोडा तर मग काढून टाका. ह्याच्या विरुद्ध सांगतो. याच्या विरुद्ध अशी भानगड आहे सर, की तुम्ही समजा सेलिंग केली. ओके, तुम्ही सेलिंग केली आणि तुम्ही जर सेलिंग केली आणि तुमच्या विरुद्ध मार्केट गेलं तर तुम्हाला लॉस होईल ना, लक्षात घ्या. समजा आता ह्या फ्लो मध्ये मार्केट खाली चाललेलं आहे, हा असं आलं खाली, येऊ लागलं खाली, आणि हिथून त्याने अशी तुम्ही इथं सेल मारलं. समजा आलं खाली, सकाळपासून ते खाली येत आहे, खाली येत आहे. तुम्ही या ठिकाणी 100 शेअर सेल मारले कुठल्या एखाद्या कंपनीचे, 212 रुपयाला तुम्ही सेल केली. सर तुम्हाला वाटतं की बा हा शेअर 200 रुपयाला येईल, मग मला पर शेअर 12 रुपयाचं प्रॉफिट होईल. म्हणजे 100 शेअर घेतले होते, गुणिले 12 केले तर मग 1200 रुपयाचं मला प्रॉफिट दिसेल. कुठं? इथपर्यंत आल्यावर. पण तुम्ही सेलिंग केली, सकाळपासून तो स्टॉक खाली येऊ लागला होता, ठीक आहे, तुम्ही सेलिंग केली सर, आणि तुम्ही सेलिंग केल्या केल्या मार्केट तुमच्या विरुद्ध पडलं. म्हणजे तुमच्या विरुद्ध चाललं असं वर. तुम्ही सेलिंग मध्ये आहात, मार्केट चाललं वर. आता काय होईल तुमचा? सांगा. लॉस की प्रॉफिट? सेलिंग केली तुम्ही ह्याच पॉइंटला इथं, ठीक आहे, सेलिंग केली तुम्ही ह्याच पॉइंटला, त्यानंतर मार्केट चाललं वर, आणि मार्केट वर चाललं, इथं तुमचा लॉस होईल सर, खतरनाक. जे काय आहे ते 100 क्वांटिटीमध्ये 10 रुपये वर गेलं तुमच्या सेलिंग प्राइस पासून. समजा 212ला तुम्ही सेल करताय, तो गेला 222, 10 रुपये तुमच्या विरुद्ध गेला, तर मग तुम्हाला 10 रुपयाचा लॉस होईल. म्हणजे 100 गुणिले 10, 1000 रुपये लॉस होईल. आणि इथून वर जाऊन तो जर परत खाली आला तुमच्या प्राइसच्या खाली, मग तुम्हाला इथून ह्या ठिकाणापासून प्रॉफिट दिसायला सुरू होईल. ह्या 200 जे काय असेल 212 पासून, कारण इथपर्यंत लॉस दिसेल, ह्या ठिकाणापासून तुम्हाला प्रॉफिट दिसायला सुरू होईल, कारण ते तुमच्या प्राइस, तुमच्या सेलिंग प्राइसच्या खाली होतात. ठीक आहे, इथपर्यंत समजलं का सांगा? इथपर्यंत समजलं का? तुमच्या सेलिंग पासून मार्केट खाली गेलं तुम्हाला प्रॉफिट, तुमच्या सेलिंग पासून मार्केट वर गेलं तुम्हाला लॉस. ओके, इथपर्यंत सांगा हो सर. सर. सोपं सर आहे. पण सेलिंग मध्ये आपल्याला प्रॉफिट कसं काय होणार? कारण आता ते शेअरची किंमत कमी कमी व्हायला लागली ना. हो, मग सेलिंग करून प्रॉफिट होणार ना आपल्याला. सेलिंग करून 10 रुपयाचा शेअर आहे, 10 हा. रुपये आपण सेल मारला आणि तो जर खाली आला तर आपल्याला प्रॉफिट होईल ना सर त्यात, कारण तुम्ही त्यात सेलिंग मध्ये आहात. तुम्ही त्यात सेलिंग मध्ये आहात, सेलिंग मध्ये प्रॉफिट होतं. ठीक आहे सर, तीच येस तर सर. गंमत आहे. मग तुम्हाला ते सांगतो की एखादा शेअर जर तुम्ही सेल करत असाल ना, तर शेअर सेल केल्यापासून जर तुमचा शेअर खाली आला, 200 रुपयाला तो शेअर आहे, तुम्ही तर सेल ऑर्डर टाकली त्याला, उद्या करून बघा, एकच ऑर्डर सेल मारून बघा, एकच शेअर फक्त. कुठलाही एखादा खाली जाताना वाटला ना, सेल मारा. काय 200 रुपयाला सेल केला तुम्ही, मार्केट वर गेलं तुमच्या विरुद्ध, तुम्हाला लॉस होईल. मार्केट तुमच्या बाजूने आलं, खाली आलं, प्रॉफिट होईल. इथं एक्झिट करून टाका, जिथं कुठं खाली जात असेल तिथं करून बघा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इंट्राडे ऑर्डर मारा, पण ह्याला इंट्राडे ऑर्डर करा. ह्याची डिलिव्हरी ऑर्डरला सेल करता येत नाही सर, त्याला ऑर्डर पहिले इंट्राडे करा. समजलं? त्याची ऑर्डर पहिले तुम्ही इंट्राडे ऑर्डर करा. करून बघा उद्या, एकदा मला समजेल ते. ठीक आहे, इथपर्यंत काय शंका आहे का? बोला. चला मित्रांनो, नसेल काही प्रश्न तर मी थांबतो इथं. भेटूया उद्या वेगळ्या टॉपिकवर. उद्या ऑप्शन चेंज सुरू करतोय शिकवायला, ऑप्शन चेंज सुरू होईल. ठीक आहे, फ्युचर अँड ऑप्शन चालू करू उद्या किंवा परवा. म्हणजे फ्युचर जर जास्त दिवस जास्त वेळ पुरलं उद्या 9:30 पर्यंत, तर मग परवा चालू करू. फ्युचर पण तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. फ्युचर ही काय भानगड आहे हे तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे, ओके, मी थांबतोय इथं. उद्या एकदा एकच शेअर सेल करून बघा कुठलाही. निफ्टी 50 मधला हे बघा, ONGC, ठीक आहे सर, आय IOC, SBIN, हे सर चांगले शेअर आहेत. टाटा पॉवर, टाटा मोटर, यांना फक्त एकदा सेल करून बघा, एकच एका एका क्वांटिटीमध्ये एकच शेअर. मात्र इंट्राडे ऑर्डर करा. हा, ठीक आहे, इंट्राडे ऑर्डर करा. ठीक आहे, आता इंट्राडे ऑर्डर करताना असं लक्षात राहू द्या की ऑर्डर टाईप तुमचा असला, लिहून घ्या, तुमचा ऑर्डर टाईप असला पाहिजे मार्केट. ऑर्डर टाईप ह्याला मार्केटमध्ये ठेवा. त्यानंतर डिलिव्हरी आणि इंट्राडे ऑप्शन असतील, त्याला इंट्राडे करा.
ठीक आहे, आणि शेअर संख्या एक टाकून द्यायची फक्त. आणि ऑर्डर टाईप लिमिट असते आणि मार्केट असते, त्याला मार्केट राहू द्या. ऑर्डर टाईपला लिमिट मार्केट असेल, मार्केट राहू द्या, इंट्राडे करा, शेअर सेल होऊन जाईल. 1,000 रुपयाचा शेअर असेल ना, त्याला तुम्हाला फक्त 250 रुपये लागतील सेलिंगला, कारण तर तुम्हाला ऑटोमॅटिक लिव्हरेज मिळून जाते. ठीक आहे, ओके. इथपर्यंत काही अडचण आहे का सांगा. चला, नसेल काही अडचण तर मी थांबतो इथं. भेटूया आपण उद्या 8:30ला. हा व्हिडिओ मी रेकॉर्ड अपलोड करतो. ओके, बाय सर्वांना, गुड नाईट सर. अहो अहो शेंगा का तुम्हाला खायच्या आता मॅडम, भाजून ठेवताय ना मी. माईक बंद करून टाका, माईक बंद करून टाका एकदा.